नमस्कार. महाराष्ट्रातील 25 मोठ्या बातम्यांबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा. तूर मूग उडीद पेरायचंय तर मग सरकार देते बियाणांवरती मिळणार बंपर अनुदान. महत्त्वाची अट, आधी येईल त्यास आधी प्राधान्य मिळणार. मांजरा सहकारी साखर कारखान्याकडून 3177.62 रुपयांचे अंतिम ऊस बिल जमा करण्यात आले. शेतकऱ्यांनो, तंत्रज्ञानाच्या वापरातून खरीप हंगामामध्ये उत्पादन क्षमता वाढवा. घाईघाईने पेरणी करू नये. 38 रुपये खरेदीचे सोयाबीन 166 रुपयांना बियाणे म्हणून मारले शेतकऱ्यांच्या माती. प्रक्रियेच्या नावाखाली बळीराजाकडून तब्बल 4 पट अधिक दराची होते वसुली. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय. महावितरणामध्ये कुंपणाचे शेत खाल्लेले असून उपव्यवस्थापकाकडून स्वतःच्याच फायद्यासाठी डिजिटल डेटाशी छेडछाड केली. निलंबनाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले. कर्जमाफी ही फसवी असून जीआरची केली काँग्रेसने होळी. शक्तीपीठ रद्द करा. धाराशिवमध्ये निदर्शने. मनरेगामध्ये ऑनलाईन प्रणालीवरती निधी खेचण्यामध्ये जिल्हा अपयशी ठरतोय. तांत्रिक अडचणीचा फटका बसत असून सेलू, गंगाखेड, पालमच्या पदरी छद्मासुद्धा नाही. 45,000 शेतकऱ्यांनी फेडले कर्ज. आता 50,000च्या प्रोत्साहनपर लाभाची अपेक्षा असून नियमित कर्जफेड करणाऱ्यांना व्याज सवलतीसह नव्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. गोसेखुर्दा सिंचन प्रकल्पामध्ये 13.86 कोटींचा घोटाळा होतोय. 4 बड्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट प्रमाणपत्रे, नियमबाह्य अद्यत्वीकरणाचा पर्दाफाश. दिवसभर उष्ण लाटेने छडले. सायंकाळी पावसाचे थेंब बरसले. ब्रह्मपुरीमध्ये 45.5, नागपूरमध्ये 43.84. पुढील 2 दिवस ही उकड्याचा तापच होणार. रब्बी धानाचे चुकारे अडलेले असून खरीपपूर्व शेतकरी सावकारांच्या दारामध्ये. या दिवसामध्ये शेतकऱ्यांना पैपैची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2,20,000 ग्राहकांना मिळणार 3.29 कोटी रुपयांचे व्याज. महावितरणाचा निर्णय. वीज देयकामध्ये रक्कम समायोजित. वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झालेला असून गडचिरोली विभागामध्ये वीज गुल झालेली आहे. कोरचीला वाऱ्याचा तडाखा बसला. 20 ठप्प, नागरिक हैराण. 30 जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास पीएम किसानचा हप्ता होणार बंद. सीएससी केंद्र, मोबाईल ॲप्लिकेशन सुविधा. प्रक्रिया पार न पडल्यास लाभापासून राहणार वंचित. धान खरेदीचे उद्दिष्ट 8 लाख क्विंटल वाढवलेले असून 28,000 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. सर्व केंद्रावरती पूर्ववत सुरू होणार खरेदी. 31,000 शेतकऱ्यांना 265 कोटी पीक कर्जाचे वाटप. जिल्हा बँकेची आघाडी कायम असून राष्ट्रीयकृत बँकांनी वाटप केले. केवळ 99,000 लाभार्थ्यांना प्रश्न असून 4 सिलेंडरमध्ये वर्ष कसे काढायचे. उज्ज्वला गॅस ग्राहकांना दणका बसलेला आहे. अनुदानावरती आता केवळ 4 सिलेंडर मिळणार. जीवनवाहिनी पेंच जलाशयामध्ये संकटात आहे. वाढत्या ताणामुळे दीर्घकालीन जल व्यवस्थापनाची गरज आहे. शेती, उद्योग, वीज निर्मितीस प्रमुख आधार ठरणार. विमा भरपाईमध्ये शेतकऱ्यांची थट्टा होते. कापूस आणि तुरीच्या भरपाईची अजूनच प्रतीक्षा आहे. अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांची विमा राशी केवळ 200 रुपये मिळालेली आहे. लाडक्या बहिणींचे हेलपाटे. या कारणाने थांबवला निधी. प्रथम 27,000, नंतर 58,000. ई-केवायसी नंतर पात्र यादी आलीच नाही. सरसकट कर्जमाफी, पीक विमा भरपाई गेली कुठे. शेतकऱ्यांचा जिल्हा कचेरीवरती हल्ला बोलवतोय तर थेट पालकमंत्र्यांच्या घरावरती देणार धडक. 15 दिवसांचा अल्टिमेट देण्यात आलाय. थकीत कर्जावरील दंड व्याज बँकांना सोसावे लागणार. सहकार आयुक्तांचे आदेश. शाखा पातळीवरती पडताळणीला सुरुवात झालेली आहे. अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर आंबा काजू बागायतदार आक्रमक झालेले आहे. औषध बिलाच्या MRPवरती केवळ 30% रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. लाखांवरती लाडक्या बहिणी कायमच्या अपात्र असून ई-केवायसीची मुदत संपलेली आहे. शासनाची कारवाई. पुरुष लाभार्थ्यांसह अपात्राकडून होणार पूर्ण रकमेची वसुली. खरीपासाठी शेतकऱ्यांच्या नजराचा मृगाकडे लागलेला आहे. रोहिणी नक्षत्रात झालेल्या वादळाने शेती उद्ध्वस्त झाली. ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी गुढे येथे पाण्यासाठी वणवण होते. गिरणा नदीमध्ये 2 विहिरी असून सुद्धा नळ कोरडेच आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्ष विरोधामध्ये ग्रामस्थांचा संताप व्यक्त होतोय. मालपूरमध्ये खरीपपूर्व कामे अंतिम टप्प्यामध्ये असून शेतकरी हिरव्या सोन्याच्या आशेवरती रबराबताय. शिंदखेडा तालुक्यामध्ये यंदा खरीप हंगामातील पेरणीचे चित्र बदलणार. अपेक्षित भाव न मिळाल्याने मक्याचे क्षेत्र घटणार. कापूस, बाजरी आणि तुरीला शेतकऱ्यांची पसंती मिळते. नागरिकांनो, शेतातील बांधावरील काडी कचरा जळताय. प्राणवायू देणाऱ्या झाडांनीही काळजी घ्या.
महाआयटी पोर्टल कोलमडले असून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 23,000 दाखले अडकलेले आहे. ऑनलाईन सेवा मंदावली असून सेतू संचालकांना रात्री करावे लागते काम. शेतकऱ्यांनी फेडले कर्ज, आता प्रोत्साहनपर लाभाची प्रतीक्षा आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. पूर्णा सेलू तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा कहर, सोलर पंप उद्ध्वस्त झाले. शेकडो एकरावरील सिंचन धोक्यामध्ये. भाजीपाला व इतर बागायती पिकांवर मोठे संकट. शेतकरी हवालदिल झाले.